तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता चाललं आहे जासायला. गाडीला जरा त्यांच्या डॉक्टरकडे द्यायचे आहे. तिकडून कविश पण येणार, त्याचे ब्रेझा पण त्याचे डॉक्टरकडे द्यायची. जरा थोडा ॲक्सिडंट्स याला पण एकाने जरा पार्किंगला चपटवलेली, ती पण आता ते टाकायची आहे. नंतर मग तिथून जायचं आहे मला वाशी. बघू आता कविशला भेटतो तिकडं. थोडा आता CNG टाकते गाडीत, म्हणजे CNG आहे तसा 2 कांडे आहेत. परत येताना वांदे होतील, तिकडे बिकडे त्यांना टेबी ड्राईव्ह घ्यायला लागली तर परत पेट्रोल चालू होते आणि मग मला थोडा जीवाच लागेल माझं पेट्रोल संपलं आणि मला येताना पण लागेल ना, परत आणायला जाईन तेव्हा. कविश पोचला तिथं. आता त्याला बोललो काय बरं मी फोन करीन तेव्हा निघ, यो भाई आधीच निघला. आता थांब बरं तिथं. मी आता जस्ट निघलो आहे, तर इथं मधल्या स्टॉपला आहे. CNG भरून झालं आहे आता. तर आमच्या इथलं CNG पंप जरा जास्त पॉवरफुल ना तिथं, त्याच्यामुळे आम्ही ते जास्त CNG टाकत नाही. इफ यू नो यू नो. चला आता डायरेक्ट कविश शेटला भेटूया. तिकडे अजून मोठं काम आहे आम्हाला. त्याची दुसरी गाडी घेऊन जायचं आहे, त्या गाडीचं काम करायला. तर मी तिकडून जाणार ठाणा. बिझी शेड्यूल पहिल्यांदा असं मला वाटायला लागलं. आता इथं कविश शेट कविश आला आणि नाव घेतलं ना, खायला आला. आता इथं डॉक्युमेंटेशन करतं सगळे आणि नंतर मग इथून आम्हाला जायचं आहे बसने. दास्तान भाडं कविश शेटची गाडी नाही इथंच लावा. चला आता इथं किती आता वाजले, किती 11:16. आता कितीला निघतो काय माहिती ना. आणि आमचा मित्र पण आले. चला गाड्या ठेवलेल्या आहेत, आता आम्ही जातो. तिथे आपण दास्तान भाड्याला बस बघतो. तसाच कल्पेंद्र बाहुबली विनायक माळी इकोमध्ये बसले आम्ही. आता बस काही येत नाही. मी आमच्यासाठी टॉनिक पण घेतला आहे बघा, जलही जीवन. जेवण. आमचा खूप मोठा गाड्या आमच्या गेल्याच आमच्या हातापासून. आता मला परत कधीच गाडी नाही भेटणार. 7 दिवस तरी मिनिमम तरी किती 7 दिवस तरी. 7 दिवस आरामात कर, त्याला 10 दिवस 7 पण नीट कर. 15 बोलू ना आपण डायरेक्ट. आता कविशची गाडी भेटलेली आहे आता आम्हाला. इथे ना, इथं आम्ही बारकेपणे त्या ना तो पार्ट वेगळा. इथे एक सायकल होती, सायरन हेअरबँड पहिले ते सायकल येशील हा मित्रा. थांब जरा. अरे काय नाही म्हटलं. पहिले माहितीच आहे गाडी सायकलला ते सायरनचे बटन दाबल्यावर टॅन वाजत होता तो. पहिले माझ्यासाठी महाग असायचा, 50 आणि 60 रुपये म्हणजे महाग. तिथे एका सायकलला होता. तेव्हा कितीला होता मी 6वी-7वीला असेल ना. हां तिथं होता. मी गेलो बरं असं उपटतो बरं, आता उपटून घरी नेतो. पण तो निघला नाही. त्याचं बटन मला नाही ते सायरने काढला बल्बवाला, त्याचा बटन निघत नव्हता. नंतर मग टाकला आणि निघलो, कल्टी दिली. आणि पहिले इथं मागं शोरूम आहे ना गाड्यांचा. पहिले ते मागं सगळ्या गाड्या आणि त्यांचा छोटा स्टॉक यार्ड होता. त्या क्लचच्या ज्या वायर असतात ना, त्या म्हणजे काय बोलतात त्याला, गाडीचं स्टार्ट क्लच दाबल्याच्या चालू होत नाही ना, ते प्लग आहे ना. आम्हाला वाटतं काय मोठा कांड करते काय नाही. आम्ही पहिले म्हणजे असं नाही काय 2-3 गाड्या, असं जवळजवळ 30-40 गाड्या आहेत. सगळ्यांचे आम्ही प्लग काढायचो डायरेक्ट. आता तिथं निघू ना आपण. इथं मागचा नाही बोलत मी, तिथं त्या गार्डनची राजा नाही गाड्या त्या बोलते मी. तिथं समोर उपटी टाकते होते. आता आम्हाला 5 वाजता जायचं ठाण्याला, वाशीला जायचं. त्याच्या गाडीचे बल्ब चेंज करायचे आहेत. आता ते आता वाजले किती, 1 वाजला, 12:51. आता अजून आम्हाला टाइमपास करायचा होता. पिक्चरला जाणार होतो, पण मला पिक्चर म्हणजे मला आवडत नाही तसं बघायला. याची इच्छा होती, मला पिक्चर म्हणजे नॉट इंटरेस्टेड पर्सन. तर बघू आता खाऊ पिऊ काहीतरी. आणि असंच मुंबईला जायचा प्लॅन चालला आहे आमचा. ही गाडी ठेवू वाशीच्या मॉल बिलमध्ये आणि तिथून ट्रेन पकडेन. And we will go to the Mumbai दर्शन. आपला मरीनला बसायचा. मरीनच चांगला इतक्या उन्हाचा करपाला. बघू काहीतरी बघू गाडी ठरवू जायचं अजून फिक्स. जाऊ काहीतरी. हा प्रॉफिट वगैरे सुरू माजरी मिजरी बघा. चलिए शुरू करते. किती सभ्य म्हणतो माझा बाबू. मी सभ्य नाही रे, पण मग चल मोबाईल कवर बघू. तो ट्रान्सफर आला. टाइमपास काय नाही आपल्याला. इथं सीएनजी कुठं बाबा. चालेल ठीक आहे. इतका बावलट पोरगा आहे ना, पनवेल वरून पलस सीएनजी टाकायला आलाय. मला वाटलं काय सीएनजी एकदम कमी असेल. 2 कांड्या होत्या
आता बोलतो वाशीला टाकतो. वा वा, जस्ट कविश थिंग्स. होशियार्स. आय डोंट लाईक टू कांडी. तिकडं मग तिकडं बरं ना, 2 कांडीज अजून 3 कांडीज फुल करासाठी तू इतक्या लांब आलास. 2 किलोमीटर तरी काय आला. सर गाडी सगळ्यात पहिले नवीन घेतली तेव्हा इथं सीएनजी भरलेला. इथं म्हणजे सीएनजी भरलेला म्हणजे नाही सॉरी, सिरियसची गाडी घेऊन आलेली ना. तर आणि हा तो ऐक सिरियसची माझ्या तेव्हा गेलो मी गाडी स्टॉक यार्डला. सिरियस किती चल बघतो सीएनजी, त्याच्या गाडी सीएनजी टाकत होता ना. पहिला तर सीएनजी टाकू. अरे बरं माझी गाडी इथं आहे, मला सीएनजी टाकायला येते. मला याने आणलं इथं सीएनजी टाकलं. त्याला बरं चल नको नंतर टाक सीएनजी. बरं तू टाकून ये नको मग तसं सोबत चल. मी इथं सीएनजी टाकतं, माझा मन तिकडं सगळा. बरं गाडी इकडं, मी कुठे इथं धाव पाडतोय. नंतर गाडी बघितली तेव्हा असं वाटलं सुखू मिला. हा, आणि तेव्हा कशी मला बुटा गाडी चालवता येत नव्हती ना पहिल्यापासून. गाडी घेतली तर हा मी ती डिलिव्हरी घेताना तिकडनं सीएनजी टाकलंस काय पलसवरून? हा नाही सीएनजी नाही टाकला. तिकडेच. अरे पण गाडी तिकडेच आलेली ना. कुठं सीएनजी टाकला त्या होता सीएनजी मला आठवत अरे पण नाही. तेव्हा वेशूला सीएनजी कुठं होता बेटा? नाही वीसमध्ये. तेव्हा बघ गाडी घेतली, इथून पूजा विजन झाला, नंतर डायरेक्ट मग तू वेशूला होतास तेव्हा काहीतरी. हा. मग तेव्हा तिथं पेट्रोल तेव्हा किती 1800, आतापर्यंत 1800 पहिल्यांदा पेट्रोल टाकलंय तिच्या. पेट्रोल टाकलं तिच्या. पेट्रोल मग तेव्हा अच्छा का? 2000 दिले पप्पाई. तर सीएनजी 8,000 पेट्रोल. नाही 1800 पेट्रोल मुद्दाम टाकला मी का. परत ते माहिती आहे ना खपचा असतो त्यांचा. 800 1800 तो श्रीमान इथं होता का रे? ONGC. इथं होता ना ते इथं. काय कोण? श्रीमान त्याचा बुट कॅम्प पहिले इथं होता ना. नाही रे, मग कर्जतला. ना ती दिवशी त्यांनी व्हिडिओ दाखवला तर असं गेट वाटलं. तेव्हा किती 5 जण 6 जण बसलेलं गाडीत. पैसा आलाय. सिरियस कुठे होता श्रेयश, स्वस्तिक स्वस्तिक, श्रेयश, तू, मी, ओमकार. करण नव्हता ना. आणि पियुष होता मला वाटतं तेव्हा. नाही, पियुष. अरे नाही रे बाबा, 5 जण होती. अरे बाबा मागं आम्ही 4 जण होते मला आठवतंय. श्रेयसच्या मांडीवर बसलेलो मी, तू चालू होता. पियुष होता पियुष कुठे होता तेव्हा. पियुष थोडी इथे खेळबेडला जात होता कॉलेजला. माझ्या मागे इतकी अशी पनवती लागते ना. मी गाडी थांबवली असली की मला येऊन ठोकतात. गाडी साईडला पार्किंग असली तरी ठोकतात. आतापर्यंत या वर्षामध्ये 2 वेळा माझी अशीच मारून टाकलेली. फटी बघ. हां फटी फटी तर फटी. आता परत मी आता डोंबिवलीला गेलेलो ना, मागा गाडी कड्याला लावली पूर्ण एकदम दाबून. लोकांच्या तरी गाड्या बाहेर होत्या, माझी ते एकदम चिपकून लावलेली. तरी पण सकाळी आलो मी, मामीला बोललो बरं गाडी कोणी घासली असेल तर बरी. माझी देवाची ते हीच प्रार्थना. लांबून बसते दरवाजा पटला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आता मी डोंबिवलीमध्ये गाडी नेत नाही, डायरेक्ट ट्रेन. आता मी प्रत्येक नाव काय ठेवलं माहिती का? क्लेमरिओ, बाबू क्लेमरिओ. त्याच्यामुळे आता मी कुठे जायचं असेल ना की मी गाडी नेत नाही. म्हणजे वस्तीला जायचं असेल तर नेतच नाही. एका दिवस रिटर्न असेल तर ठीक आहे मग नेतो. आणि जरी नेली तर अशी जागा बघतो काय भाई जिथं कोण कुत्रा ढुंकणार नाही. अशा जागा बघितल्या. मनात बरे शंका असतात. अरे यार ते पण सांग ना. आज मला लाईटचा प्लॅन नव्हता, जरी पण मला ठाण्याला जायचं होता. पप्पा बोलतो होता गाडी नेशील का. तर गाडी नाही ट्रेन. सुखाचा प्रवास ट्रेनचा. कारण की ती गाडी ठोकते, त्या पैसे द्यायला तर लागतात पण पैसे इतका वाटत नाही. पण तितका दुःख होतं ना मनाला माझ्या. तो लाखोंचा दुःख असतं. त्याचबरोबर आपला गाडीचा परत टेम्पो करतात. कविशने त्याचं आवडीचं काम केलेलं आहे. त्याला रस्ता माहीत असेल तरी तो पुढेच जातो. आता परत जायचं होतं आम्हाला वाशीला. तसं त्यांनी मागे माझा टोल घालवलेला ना 2 वेळा. त्याच टोलच्या रूटनी चाललेलो, पण थोडा मनाचा ब्रेक आता परत फिरलो. आतमधनं वितमधनं फिरून आलो. आता चाललोय इथं काय तो जिथं जायचा तो लोकेशन टाकलाय. कविश हेडलाईट्स. इथं आम्ही इथं डॉमिनोजला आलेलं आहे का मागं. मॉर्विन ड्राईव्ह गेलेली रात्री तिथं. आता काहीतरी खाऊ. काय खाल्लं आहे ना सकाळपासून. मग अशी काय रे फोन आला. जुना बल्ब काढला आता मी नवीन करतोय. हो किती आउटपुट देतं. आउटपुट आहे एक. समोरचे डोळे चकाचौंध होतात का. नाही झाले तर तो बोलला आहे. आता ओळखीचा होता. फोन केलेला त्याला आमच्या माणसाने. आता ATMला आलो आहे. त्याला मग काहीच बोललो का कॅश घे, कारण की हे लोक कसं आहे पूर्ण GST भरला लागतं ना, म्हणून मी कॅश घेत ऑनलाईन घेत नाही. आता कविशच्या ATMमधनं पण पैसे निघत नाही मनावर. नो कॅश एरो येते.
आता सॉरी दाखवते डिस्पोजल. हे बाहेर चल पटकन. माये बाये. चिंगरा दिली रिसिप्ट घे. हे बघ असा पास दिला की असा वाचतो काहीतरी वायरिंगचा शॉर्ट झालं दिसतं म्हणजे काहीतरी APMचा. तर आता सांगतो बरं काय प्रॉब्लेम आहे बघ. स्वस्तात मस्त झालं काम पण लफडा नको ना. इथं सांगितलं कसं बदलून भेटेल दुसरं. इथं घरी जायचं तसं तो बोललाय नाही आवडले तर परत त्यांनी स्टॅम्प नाही मारला ओळखीच्या नावावर. ओळखीत काम झालं ना आपलं सिस्टममध्ये एकदम. आमचा मुंडू दादा ठाकूर दादा काय बोलतो बघू त्याला सांगतो आता. कसा बंद ऑफ कसा होता अरे सांगू नको. सॉन्ग कशाला नॉर्मल ऑफ कर. ऑफ होऊन वाजला तर प्रॉब्लेम आहे. कसा बंद होता हाच आहे का? हां बंद. हां आता ना होत सॉन्ग प्ले करून बघूया. APM ला होते म्हणजे ते काहीतरी रेंज असं. अरे काय हिला क्लच दाबायला लागतं ना. गिअर बॉक्स ठळा होता पुरा. हे घे काय करू ब्लूटूथ करू आता करा केला नाही होत. ठीक आहे चालेल बघू आता म्हणजे काय झाला प्रॉब्लेम देऊ परत. आपली गाडी CNG आहे 21 पाडल्याची गाडी आहे ना पाण्यासारखी चालते. बंद कर. निघाच आहे ना आता का वस्त्र राहतो इथं. ती जरा ओरसाटलेलं वाटतं आता वाटायला लागलो आहे. आता याला अजून खात चढली काय बोलतो फॉगलॅम्प टाकूया. अरे पहिले याचा आउटपुट बघ किती आहे. जर गरज नसेल तर कशाला. आणि भर दिवसात दिसतो इथं यो लावलाय ना समज डोळे जळून जाणार. थांब दाखवतो एक मिनिट. कर कर जल जाएंगा ना मेरी जान. आता या फक्त अप्पर डिपर करा या सांगतो तुम्हाला. टाटाची क्रिटा गेली आता हिला. फक्त येऊ दे. नाही अरे दिवसात इतका दिसते तर 100% दिसणार ना. आता 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 मार आता झाडावर मार बघ मार. दिसत नाही झाडावर रिफ्लेक्ट होतं तेव्हा बरोबर दिसतं. तर मॉलमध्ये वगैरे घुसलं पाहिजे तिथं बरोबर दिसत. शिवडला घुसा बघू आता बाहेर कसं दिसतं. कर शेंगटी वाटी शेंगटी सफेद शेंगटी वाटी सफेद शेंगटी दाखवतो. जर ही रात्री भारी वाटली पण हीच लाईट टाकणार मेरी जान. पण मला आता डाऊट का वाटतं माहिती व्हाईट लाईटचा. पावसाळ्यात जास्त प्रॉब्लेम करतात दिसत नाही. बघू जर मी व्हाईट लाईट टाकले मला खाली फॉगलॅम्प पण टाका. माझे फॉगलॅम्प टाकले नाही. मी गाडी नवीन घेतली आता गाडीला ऑलमोस्ट 4 वर्ष होत आले. टाकीन करते मग अजून टाकले नाही. असं माझं जाम मी फास्ट काम लगेच करतो असं. हां बघू आता बघू सीवूड मॉलला घुसवतो गाडी. तिथं अंधारात कसा आउटपुट आहे बघायचं आहे. तिथे कसा सीन आहे तर लगेच आलो ना जाऊन 30 मिनिटात काहीतरी तर पार्किंगचे पैसे घेत नाही ना. बघू पहिले किती लांब आहे. तर जास्त लांब असेल पण नॉनसेन्स गिरी होईल. टाक जरा प्रथमेश थोडा. काय टाकू सिद्धिविनायक काय ॲक्सेसरीज नेरूल. अरे इथंच आहे तो याच्या साईडलाच आहे तो. नाही नेरूल नाही मुंबई. सिद्धिविनायक मागाशी टाकलं ना GK त्याच्या साईडलाच होता. पण नेरूल का दिल्या मग बघतो 164 आहे. अरे बंद कर नाही. साईडच्या सीटवर बसायला काय मज्जा येते मला. काय सांगू मी तुम्हाला. आता सांग आपलं अजून काय राहिलं आता. काहीच फक्त एक स्पॉइलर. आता मी चालू चेक करायला सीवूड्स ग्रँड सेंटरला. किती लांब आहे तिकडे 9 मिनिटं. किती 14 मिनिटं झाले. 7 किलोमीटर. 7 किलो हे लांबोर्गिनी उरुस. शपथ रे शपथच रे. काय गाडी आहे ती. चुप पण माझी सेलेरी पेक्षा साधी आहे. सेलेरिओ नाही क्लेमरिओ माहिती आहे. सेलेरिओ नाही. सेलेरिओ समोर सगळ्या गाड्या फेल आहेत. फक्त क्लेमरिओ गाईज म्हणजे दर 1 महिन्याला क्लेम होते गाडी आमची. काय साला गाडीचा स्टॉप केला. मेन जरा कविश पडले जातात ज्ञान काय ज्ञान प्रॉब्लेम तर बाई व्हाईट वस्ती आय डोंट लाईक पिचविंग डोळेज ऑफ पीपल्स. काय करे पिचविंग डोळे ऑफ पीपल्स. पिचविंग डोळे पिचविंग. अरे किती हे भाई अजून सिग्नल पाम बीच म्हणजे सिग्नलचं दुकान. पामलेली बीच असते ती. पाम बीच म्हणजे मला पहिल्या आता काय बीच आहे खरोखर आलो होतो पहिलं काय तिथे ऐकायचं कोणाला मला वाटत आहे. पाम बीच पामलेला बीच पाम बीच. अच्छा त्याला 1 2 3 पण आहेत ना मी डायरेक्ट.
ती बघा लाडकी लेक माईला घेऊन उभी असते. इतका सी आहे ना, आता बोलतो सिवूडला पुढून 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 पुढचं ते आवड सिवूडला बोलतो आलोय, बोलतो गाडी कुठे पार्क करायची. अरे मित्र, आपण गाडीची लाईट चेक करायसाठी आलोय, बोलतो गाडी कुठे बाहेर पार्क करायची. जस्ट कुठून गेला जाम पार्किंग आहे तरी इथे भेंडी जाम चुकाला होतं कधी पण आलं. बघू आता डायरेक्ट टकाटक आलोय सिवूडच्या बाहेर. चिपकवतो आम्ही जरा डोळे. हे बघ नेक्स्ट कक्स नेक्स्ट कक्स. तर इथे चेकिंग आहे, त्यांना का बॉम्बे माही, त्याच्यामुळे ते चेक करते. त्यांना माहिती काय, त्यांना काय माहिती सीएनजी का मोठा बॉम्ब आहे मागे. गुड आफ्टरनून भाई पासिंग करके लाए ना फ्रेश. आता 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 लाईट बघ लाईट. आता इथं मारा थांबा, अंधारात गेलो मग 1x मार मार मार. हाय बघ चांगले इथं सेटिंग. फॉग लॅम्प इज नीडेड ब्रो. अरे ते बाबा काय वाईट नाही रिचार्ज आहे. डार्क ब्लॅक पण आहे ते, त्याच्यामुळे मला वाटते थोडं मला लाईटचं हे वाटतं. थांबा इथं अंधारात एक चेक कर. आहे थोडी लाईट आहे रे तुम्ही तिकडे 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 आता मार. नाही पण तो पडतोय, पण असं एका ठिकाणी ठोकळा पडतोय बघ, पसरत नाही. काय करायचं तर एंडिंगला जाईल. अरे एंडिंगला जाईल तिथं क्लोज. मला तर लाईट आहे म्हणून मला असं त्या क्लोजचं सरळ चाल ना एकदम तिथं पॉईंटला. रेमटो इथं व्हील स्पेअर मारलेलं आहे गाडीचं. सही तिथे ड्रिफ्टा मारलेलं. जुने टायर तिथे, आता नवीन टायर तेव्हा इच्छाच होत नाही. त्या दिवशी फिरला जरा ही मला म्हणजे भावला ते मला माणूस वाटलं. टाक सरळ. रिटर्नच लाईट हा इथं इथं काढ. आता थांबव इथं जरा सर. इथंच थांबव, इथंच थांबव. अरे इथं थांबव ना. पण आता अप्पर कर. हाय म्हणजे बरोबर आहे. काय वाईट आहे भाई. बरोबर आहे. ओके आता चाललोय भावाला फॉग लॅम्प लावायची खादच आलेली आहे पक्की. आणि म्हणजे कमी उजेड पडत असं बघितलं तर. पण त्याच्यात जास्तच बोलूया, लाईटपेक्षा किंमत त्या फॉग लॅम्पची जास्त आहे. पण त्याच्यात एलईडी पण आहे आणि प्रोजेक्टर पण भेटतं सेम टाइमला. बघू पहिले चल. प्रोजेक्टर फॉग लॅम्प आहे विथ लेझर लाईट्स. किती किती बोला ना. रेस्ट्रिक्शन्स ना मारवायची, त्याच्यामुळे जरा व्लॉगमध्ये थोडा का रुकावट आली. रुकावट के लिए खेद है. कविश की जेब में छेद है. अरे भेंडी संडिस्क बघू आता त्याला किती कमी करतोय तो. अमाऊंट नाही समजणार तुम्हाला, आम्ही म्यूट करू. हायकोर्टात लगेच बंबू पडतील. याचा काम गाडी मला चालवा सांगते. नल्ला बेरोजगार सारखा आला आहे. उगटा का याचा काम आहे. तिथे काय आलं इतका उन्हात मर आला मी. काम तर सकाळी याचा पण होता. काय काम होता मग मी चल. गाडी ठेवली. ड्रायव्हर झालो. गाडी ठेवून गेलो तर करण येत होता घ्यायला, म्हणजे करण सोबत येत होता. पण या नल्ल्या बेरोजगार मी इथून ढेंग टाकून देईन. ये ना मग येतो मी इथून ढेंग टाकेन. बंद कर पहिले. तुला काय करायचं, माझा फोन आहे, माझा 512 चष्मे बद्दूर बंद कर. चष्मे बद्दूर साला येऊ आहे. साला सोडा बटवलचा चष्मा. बंद कर. अरे मग उतर नाही येते आहे. मी नाही बाहेर उतरणार, मला जमत नाही अशी, बाहेर हीट जास्त आहे. बंद केली गाडी साला. अरे काय करते, बंद कशाला केलीस. पोलोच्या नादात मी सर्व्हिसिंग गेलो. पोलो नाही वेंटो वेंटो. इथून ढिंग टाकेन. तुला काय करायचं आहे, गप बसायचं काम कर. मार कशी होतं. अरे सॉरी सीट मागे. एवढीच्या गाड्या मला आवडतच नाही म्हणून मी उरूच घेऊन फिरतो. आपला स्वतःची जाऊ दे. होता का थाप. चला आता मी डायरेक्ट तिथे गेल्यावर दाखवतो. मला ड्रायव्हिंग करायची आहे ना. टुडू मी प्रशांत कॉर्नरला इथे पायनॅपल ज्यूस आम्ही मागे पिल्ला. काय भारी होता, सुंदर असा. आणि आपला प्रशांत कॉर्नर आग्र्याचा आहे मला असं वाटतं. सपोर्ट आग्री. सगळी जरी मराठीच बोलायचं आपण. त्या लाईटवाल्याची पण मराठी, ओनली मराठी. जो आमचा भैया हिंदीमध्ये बोलत होता फक्त. जन्नत पायनॅपल ज्यूस. हल्ली मला पायनॅपल ज्यूस जाम आवडायला लागला. क्या करताय. यू नो वाय के असं बोल. म्हणजे असं एका घोटात पिलेला बरं वाटतं. चाकत नाडिल.
चलो आता थोडी निराशा आली आमच्या मनात तोंडावर सगळ्यावर मला दिसत असेल. आता जी लाईट टाकली आम्ही 5,500ला मेन हेडलाईट, ती फॉग लॅम्प पण भाई बोलतोय. आणि इथं 180 वॅटवाले आहे. 180 वॅट ना वॅट. तर ही कमी असून पण भाई 5,500 बोलतो याचे. आता बघू दुसरीकडे बघतो. मला अशी गरज वाटत नाही पण या मित्राला जरा जास्त हवं झाले. बघू आता दुकानवाला पण स्वतः बोलते काय लावायची गरज नाही आहे. पण आता काय फॉग लॅम्पला क्लोजला कमी थ्रो येतं. काय कुठं लेफ्ट का सरळ लेफ्ट साईडला ते जरा बघू. ATM मध्ये पहिले पैसे काढतो. आता परत वांदे होते. त्या साईडला पण आहे तिथं लावतो मी. आता CNG भरतो थोडा नाही फुल टाकी फुल पैसा मला भीती वाटतं सगळं राहायला. आता जातो नेरूळची तर अशी झोप आली काय. आता डायरेक्ट झोपेन. आता मी गाडीचा ताबा याला देतो श्री कविश पाटील यांना. इथं पण सीएनजी होता का तोच आहे त्यांचाच आहे. आता बघू जातो. आता मी सीट सोडून देतो. मला आता कंटाळा झोप यायला लागली. पण आता काय नेरूळ इकडं तर भावाला अरे सॉरी माय मिस्टेक्स राईट कन्फ्युजन्स कम्स विथ मी. सिग्नल इथले बंद पडलेत वाशीचे सर्व. त्यामुळे आता नो लिमिट्स. वाशी इज द बेस्ट सिटी. वाशीला मला तर साक्षात कंटाळा आलाय ना कंटाळा. पण आता काय भावाला लाईट लावायचे आहेत. मला बोलतो आता काय बोलतो माहिती आहे. अरे बोलतो 9,000 रुपये काढले आता मी काय करू. बरं मला दे. काय काढले तर बघा काय त्याला बरं असे परत जात नाही कधी बँकेत परत. असे इथं काढले की सांभाळायला लागतात ते. काहीच झाला बघू 3,000 रुपये भेटलं ना तर टाकू नाहीतर चला सुरू करूया. बंद करूया. नेरूळला मी इथं कॉलेजला येतो ना. कॉलेज तर इथं आता मी गरीब होतो म्हणजे हां पैसे होते पण मी वडापाव खायचो इथे. हा नेरूळला यायचं ना. SIS कॉलेजमध्ये यायचो मी जाम. सायन्स इंजिनिअरिंग सिस्टम ITUS असा कोर्स केलाय मी. इंडस्ट्रियल टर्मिनल्स स्टेडियम. इथं इतकं मस्त पोरे असतात ना. आता फक्त एक पाण्याची बॉटल आणि एक थोडा कोक आणलाय. इथे गाडी खाणार होतं बर्गर किंगला. पण इथे समोर पार्किंग नाही. गाडीच्या चाकाला टोचन लावतात. तिकडे 400 पैसे फटका बसेल. चला ठीक आहे. हा ती गाडी जरा जास्त मॅन विल बी मॅन. चेमेल कोण जाऊ दे दाखवले असते तुम्हाला पण जाऊन द्या. VWच्या शोरूमला. आता आपण चाललोय ठाण्याला. हा मला सोडेल ठाण्याला. याला बोलू नको सोडू. अरे बोलतो नाही अरे सोडतो. इतके दिवस माझ्यासोबत इतका राहिला तुला बोलतो सोडतो. बरं ठीक आहे सोडतो सोडतोच ठाण्याला. बरं ठीक आहे. त्याचा माझ्यावर इतकं प्रेम आहे ना की तो नको बोलतो तू कसा जाशील एकटा. जाऊ दे मग. आधी आमचा प्लॅन होता मुंबईला जायचा पण आता दिवसाच काम झालं अंधारात कशाला. आता घरी जायला लाईट बघा अशा लाईटी पेटतात. आता फाडणार असं सगळ्या टायमात. रात्री आमच्या गावात आता फॉग लॅम्प पण व्हाईट हेडलाईट पण व्हाईट. फुल व्हाईट थ्रो आता इतका काम केलाय ना. मला आता बोलते तू काम केला बोलतो माझा. कधी बोलला आता कॅमेरा चालू करा. एवढा खोटाट आहे ना हा. याच्यावर कधी विश्वास ठेवू नका आणि याला कधी सबस्क्राईब करू नका. या दलबदरीला जलने वाले जलते हैं. नंबरचा जाम खोटा बोलतो. आता खिशामध्ये पुढे ठेवली विमलची. लवकरच खाईल. दाताला फटपण त्याच्यावरच पडली किडती आली ते विमल किड. हो हे बघ कोणी ठरेल पावसासाठी झालं. रिक्षावाले अरे रिक्षावाले. हा पण MH 04 आला. हा मग ते काय झालं माहितीये का. जाऊ का यांच्या गाडीत MH 04 मध्ये ठाण्याला. 24 माझा जाम प्रेम आहे. 24 याच्या कधी फ्युचर कधी गर्लफ्रेंड होईल तिला पण तो सोडणार नाही. पण
मला सोडायला चाललंय. प्रेम आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं. पडून ये थांब जरा पॉज कर फ्री में आपण कभी जा नहीं सकते, सब फ्री में कुछ नहीं मिळतं. आता आम्ही ट्राय करतो टोल फ्री जायचा. 1-2 नावं आलीत आपल्या लिस्टमध्ये, एकच नाव आलंय. ट्राय करतो सुटलं तो. म्हणजे ती खुशी असते ना टोल वाचायची. भले जास्त पैसे वाजतात, 40 रुपये वाजतात जाताना, 40 पण तिची खुशी असते की हजारांची खुशी असते. हां, खास करून CNG वाल्याला. बघू आता. बोल त्याला भांडूप बोल. भांडूप किती खुशी. 50 1000 रुपयाची खुशी आली. 1000 रुपयाची खुशी. प्रथमेश ठाकूर, तू काय इतका भारी आहेस. भले मला ते कारला पचका झालेला. आम्ही स्वस्तिकला हँग बोलायचो, आता याला हँग 2.0 नाव ठेवलं. याला तिने ते कांड केलाय, पण जा बोलत नाही. जाऊ दे, ठीक आहे. जरा कविश वैतागलाय जरा. बंद करची तयारी करू. त्याची 5वी पहिली ना मरत म्हणून. चला, आता आम्हाला म्हणून होता ठाणा फिरवतोय. आता तो बोलतो काय खाल बोलतो. बरं चल, प्रशांत कॉर्नर येते तो आम्हाला आता. बघूया आता. ठीक आहे गाईस. हे मागे डाएटवाल्यांचं काय करायचं? डाएटवाले कुठली डाएट घरी जाऊ दे लवकर डेट वालाचा. पॉर्चस पहिल्यांदा समोर बघितली हिला. भविष्य काढलं रॉजर. काय बोलत रॉजर रॅप ते लावणार आहे. त्याची गाडीला बॉर्डर आहे ना जास्त, त्याच्यामुळे आता त्याची स्पोर्टी टियागो स्पोर्ट होणार आहे. ही गोष्ट ही शॉक ऑब्झरच्या मध्ये रिंग आहे ना, त्याच्यामध्ये बघ इथं बसणार आहे. रिंगच्या मध्ये काय. आणि 10 दिवसाची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे. फक्त फिटिंग चार्जेस घेतील फॉर एव्हरी कार. काय प्रोड्युसेस रोलिंग पिचिंग SU. आता मला उपास तोडायला लागेल काही. जिथे बघा हे इथे आणले. आता कुठे कुठे गेला सर्व. सकाळी मराला आता कसं मोठ्यांचा मान ठेवायचा असतो म्हणून आता खातो. आता आम्ही दुसरीकडे मोमोज खायला चाललो. इथले मोमोज काय आम्हाला पटले ना, म्हणून आता बोलतो मला बोलतो भारी मोमोज खाल्ल्याशिवाय बोलतो झोपणार नाही. बरं ठीक आहे मग चल. काय रे कॅमेरा काय खरलाय रे. हे झालं भाई. नाही ते ग्लास नल्ला वाटलंय. गेला घरी जाऊन खूपच आता. आता आम्ही आलोय डॉक्टर्सकडे. तर कुठला डॉक्टर दाखवत नाही. बाबूला दिलाय डोस. बाबू खाऊ शकत नाही. बोला म्हणून होता मगाशी दोन दिलाय डोस प्रथमेश ठाकूरला. प्रथमेश ठाकूर काही खाऊ शकत नाही. 1 तास पण खाऊ शकत. बघू शकत नाही. दात कसे बघू फट दाखवती किडले दात. आता गेली फिलअप. टाकला सिमेंट, अंबुजा सिमेंट. 4 वर्षापासून करायला गेलो. 4 वर्षापासून 2000 तो जेव्हा iPhone 11 Pro होणार होता तेव्हापासून. कविची ड्रेसिंग अशी एकदम आहे ना. वाव कूल. आता ना स्कोडाचा छोटा जेट काढणार आहे आम्ही आता बाहेर. मला अशी मज्जा वाटते. तुला कुठला बाईक आता लाल रॉकेट चालवला. आता सफेद रॉकेट चालवायला. हा माझा आवडीचा रॉकेट आहे. पण डिझेल आहे रे. अशी आपल्याला सवय नाही डिझेलची. असं आहे. आवाज आला रे खूप.
किती किती किलोमीटर चालले बघायचे, किती हजार लोकांचे हजार चालतात, ही लाख चालले. कुठे गेलं रे? किती चालले किती किलोमीटर? फक्त 1,17,184. ज्यादा नाही किती. काहीच नाही रे भाडूर, हे भाई तुटल रोड तुटल टाक. हा स्मूथ तेव्हा असे आणि सगळे 6च्या 6 टाकले, 6 का 5 गिअर टाकलेले, इन्स्टंट टाकलेले. 20-22 वर्ष मुलं किती 12 नाही. आणि ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग मध्ये मला वाटलं गाडीचं मध्ये 20 वय ती- तिला रॉजर टाकलेस. तिला काय येत नाही, स्टॉक्स. स्टॉक. तिला ट्यून पण केली बोललेस ना. रिमॅप 100 अरे भाई. दिस इज पोलो डिझेल. डिस्ले डिस्ले. आपली सवय झाली. ब्रेक्स नो ब्रेक्स. सुझुकी वाले तर आम्हाला सवय आहे. थोडा रॅली का हा कॉर्नर घेतो हे स्पीड मध्ये हाच गिअर राहतो. तिचा जी स्टेबिलिटी आहे ना, नाही भाई नाही देवगाडी देवगाडी. डिझेल असून एवढंच मोठं आहे. तर ती मागाशी व्हिडिओ बंद होती, नंतर टर्न मारला ना, ती दुसरी गाडी असते ना, इतक्या अशी उलटे होतं उलटे.